तर मंडळी, आज मी फणसाच्या आटाळ्यांची भाजी बनवते. म्हणजे फणसाचे खूप हे आहेत की फणस आपण कोवळासुद्धा वापरतो, त्याचीसुद्धा भाजी बनवू शकतो. परत तो जून झाल्यावर त्याचीसुद्धा भाजी बनवली जाते आणि तो पिकला की तो खाल्ला जातो. त्याची साठं बनवली जातात आणि त्याच्या ज्या आटाळ्या आहेत त्या आटाळ्यांची भाजी बनवली जाते किंवा त्याचं पीठ बनवून त्याचे म्हणजे हे जे आठाळ्या आहेत ना, ह्या सुकवायच्या उन्हामध्ये आणि त्या फोडून नंतर ते चक्कीला लावून त्याचं पीठ बनवायचं आणि त्या पिठाचं आपण लाडू बनवू शकतो काय, किंवा जाडसर केलं तर आपण त्या पिठाचा शिरासुद्धा बनवू शकतो. तर ह्या ज्या आटाळ्या आहेत ना, हे बघा, हा तर जो कच्चा फणस होता त्या कच्च्या फणसातल्या आटाळ्या आहेत. या थोड्याशा पिक्या फणसातल्या पण आहेत. तर ह्या आटाळ्या मी म्हणजे आता नवीन फणस अजून परिपूर्ण झालेला नाही आहे, तर गेल्या वर्षी हा मी फणस जो होता तर त्या आटाळ्या मी फ्रीजमध्ये ठेवलेल्या. बघा, आपण ठेवल्या तर त्या वर्षभर पण तशाच राहतात. मग त्या हे बघा मी फोडून त्याच्यावरचं साल काढून घेतलं आहे आणि हे बघा, हे असे छान असं त्याचा पांढरा शुभ्र गर आहे बघा. तर ह्या खूप पौष्टिक पण असतात. मग ह्याचे मी हे फोडून असे साफ करून घेतले. त्याच्यावरची जी सालं असतात ना ती टणक असतात. तर हे बघा, तर ह्या आट्यांची मी भाजी करते. ह्याला काय फार साहित्य पण लागत नाही. ही भाजी व्हेज पण करता येते, नॉनव्हेज पण करता येते. म्हणजे जर नॉनव्हेज करायची असेल तर बारीक सुकट असते ती आतमध्ये घालायची किंवा गोलमा असतो तो घातला तरी चालतो. म्हणजे छोटे छोटे प्रॉन्स आतमध्ये घातले तरी चालतात. तर आता ही भाजी बनवण्यासाठी मी काय घेतलं, जास्त काही नाही. हा कांदा घेतला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, मीठ घेतलं आहे, कढीपत्ता घेतला आहे, हा मालवणी मसाला, हिंग, हळद, चिमूटभर साखर, कोथिंबीर आणि हे मालवणी वाटप घेतलं आणि तेल आणि मीठ घेणार आहे. तर आता मी ही भाजी करायला सुरुवात करते. तर आता मी हे कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे. तर त्याच्यामध्ये हा कढीपत्ता घालायचा, त्याच्यावरती हा कांदा घालायचा, तर आपला कांदा लवकर भाजण्यासाठी हे थोडंसं मीठ घालायचं आणि त्याच्यातली चिमूटभर साखर घालायची. आता काय करायचं, हा टोमॅटो घालायचा आणि 1-2 मिनटं ह्याला शिजू द्यायचं. तर आता 1-2 मिनटं झालेली आहेत. आपला फोडणीतला हा कांदा टोमॅटो चांगला शिजलेला आहे. तर आता काय करायचं, जर तुम्हाला ही भाजी नॉनव्हेज करायची असेल तर ह्या स्टेजला आतमध्ये थोडंसं ते छोटा म्हणजे गोलमा किंवा ती सुकट घालायची काय. तर मी ही भाजी व्हेज करते आहे. तर त्याच्यामध्ये आता हा मसाला, हळद आणि हिंग ह्या तीनही गोष्टी घालायच्या. त्याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर घालते, म्हणजे काय होतं, कोथिंबीरीचा फ्लेवर निघतो. आणि त्याच्यामध्ये आता ह्या मी आटाळ्या घालते. ह्या आटाळ्या व्यवस्थित अशा परतून द्यायच्या, म्हणजे त्याला सगळे मसाले लागतील. तर आता काय करायचं, ह्यावरती हे ताट ठेवायचं आणि ताटावर गरम पाणी ठेवायचं आणि तेच पाणी नंतर भाजीत ॲड करायचं. तर हे मी असं पाणी वरती ठेवलेलं, म्हणजे काय होतं, पाण्याचे 2 फायदे होतात की ती भाजी खालती लागतसुद्धा नाही, नाहीतर ती खालती करपू शकते. बघा, पाणी ठेवल्यामुळे ती भाजी खालती लागली नाही आहे.
तर आता आपण काय करायचं, ह्या स्टेजला ह्याच्यामध्ये हे वाटप घालायचं. तर हे कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि थोडेसे खडे मसाले घालून बनवलेलं हे चांगलं फ्राय करून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याचं वाटप बनवलं. ते वाटप आहे. तर आता मी हे वाटप घालून ह्याला असंच 1-2 मिनटं शिजू देणार आहे. तर आता आपण आपली भाजी चेक करूया. ह्याला 5 मिनटं झालेली आहेत. तर मी आता वरती पाणी ठेवून भाजी शिजून घेतलेली आहे. वाटप टाकल्याच्या नंतर मी पाणी घातलेलं नाही आहे. तरी पण बघा आपली भाजी अजिबात लागली नाही आहे. तर आता ही भाजी जी आहे ना ती एक 50% शिजत आली आहे. हे बघा तिचे 2 तुकडे होतात, म्हणजे ही 50% शिजलेली आहे. तरी पण ही शिजण्यासाठी मी अजून त्याच्यामध्ये हे जे ताटावरती ठेवलेलं पाणी ते थोडंसं पाणी टाकते. म्हणजे काय होतं, भाजी पण आपली शिजणार आणि त्याच्यामध्ये जे मसाले टाकलेले आहेत, जे वाटप टाकलेलं आहे ते आपल्या भाजीला व्यवस्थित लागेल. तर आता मी काय करते, त्याच्यामध्ये मी मगाशी थोडंसं मीठ टाकलेलं, आता हे मीठ टाकून घेते आणि थोडंसं हा किचन किंग मसाला टाकते आणि थोडीशी कोथिंबीर टाकते. आणि आता वरती झाकण ठेवून परत एक 5 मिनटं मी शिजू देते. मंडळी, त्याच्यावरती जे पाणी ठेवलं आहे ना ते पाणी पण चांगलं उकळलेलं आहे. तर आपल्याला जर भाजी गरज असेल तर पाणी घालायचं. तरी भाजी अजून आपली शिजलेली नाही आहे. काय म्हणजे थोडीफार शिजायची आहे. तर मला ती थोडीशी अशी ओलसर भाजी पाहिजे, म्हणून मी काय करते, हे थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ॲड करते आणि हिला आता मंद गॅसवर मी एक 10 मिनटं शिजवणार आहे. तर आता हे पाणी ॲड केल्यावर एक मंद गॅसवर 10 मिनटं मी शिजत ठेवते. तर अशा प्रकारे ही फणसाच्या आटळ्यांची भाजी तयार झालेली आहे. तर ह्या गेल्या वर्षीच्या आटळ्या आहेत.